की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। नमस्कार, मी गजेंद्र पवार, पिनाकल ग्रुप ही आज जी आमची संघटना आहे वंदे मातरम संघटना, मी त्याचाही कार्यकर्ता आहे। गेले अनेक वर्ष आम्ही संलग्न आहोत। एक तुम्ही बघितलं असेल की आता आपल्या महाराष्ट्रात एक आसमानी संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत मिळावी ही आमच्या संघटनेची भावना आहे। आम्ही ही मदत डायरेक्ट बांधावरती जाऊन देणार आहोत, शेतकऱ्यांच्या बांधावर देणार आहोत आणि याच्यामध्ये धाराशिव असेल, सीना नदी असेल, जिथे खच वाहून गेलेलं आहे, तिथं माती सुद्धा वाहून गेली, घरं तर वाहून गेलेलीच आहे, शेती करण्यासाठी माती शिल्लक राहिली नाही, अशा लोकांना ॲक्च्युली मदत मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा विचार केला। सचिन जामगे असेल, विशाल असेल, या सगळ्या कार्यकर्ते अतिशय मोलाचं काम करतायत। ही मदत नव्हे तर ही कर्तव्य आहे, ही भावना ह्या लोकांनी जाणलेली आहे आणि ती आम्ही घेऊन आज धाराशिव असेल, सीना नदी असेल, लातूर जिल्हा असेल, मदतीकरता ह्या गाड्या आम्ही दिवाळीचा फराळ घेऊन पाठवत आहोत। अनेक लोकांनी याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि पुढे असं आसमान संकट येऊ नये ही ईश्वराजवळ आपण एक प्रार्थना करूया आणि हे शेतकरी या संकटातून बाहेर पडतील लवकरच आणि पुन्हा पुनर्स्थापित होतील अशी आपण देवाजवळ प्रार्थना करूया। धन्यवाद। मी सचिन जामगे, वंदे मातरम संघटना प्रदेश अध्यक्ष। जसं आता गजेंद्र सरांनी सांगितलं, विशालनी सांगितलं, शेतकऱ्यांनी आयुष्यभर आपली दिवाळी गोड व्हावी म्हणून शेतात राबले। आज आपली वेळ आहे की त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊन ती मदत किंवा सहकार्य म्हणतो आपण, मदत नव्हे कर्तव्य। आम्ही अशा गावांमध्ये चाललोय, अशा ठिकाणी चाललोय की जिथं शेतकऱ्याला घर वाहून गेले, त्याची शेती वाहून गेलेली आहे, 10 फूट जमिनीतली माती वाहून गेलेली आहे। अशा वेळी पुणे शहरातनं गजेंद्र पवारांसारखे सर की ज्यांनी पिनाकलच्या माध्यमातून या उपक्रमाला खूप मोठं सहकार्य केलं आणि ते म्हणले की त्या बांधावरती जात आहे तर त्या बांधावरती जाताना जे काय लागेल ते माझ्याकडून घेऊन जा। तर असे दानशूर व्यक्तिमत्व पुणे शहरात आहेत म्हणून असे उपक्रम होतात आणि वंदे मातरम संघटना गेली अनेक वर्ष अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये काम करत असते। तिथे जाऊन आम्हाला खऱ्या पद्धतीने नेमकं कुठं कुठं काय नुकसान झाले, त्याच्यानंतर आमची दुसरी टीम जी आहे ती वैद्यकीय विषयामध्ये काम करणार आहे। आम्ही आता जाऊन सर्वे करणार, त्यात अजून 100-150 मुलं आहेत, त्या मुलांचं शैक्षणिक साहित्य पण घेऊन चाललोय आम्ही तिथं। म्हणजे थोडक्यात सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे। तर आमची सरकारला पण विनंती आहे की त्यांनी पण बळीराजाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं की ज्या राजांनी आपल्यासाठी एवढे वर्ष कष्टा खाल्ल्या, शेतात धान्य पिकवलं, जर त्या राजांनी धान्य पिकवणं बंद झालं तर आपल्याला खायचेही वांदे होतील। आपण पिझ्झा बर्गर खाऊन जगणारी लोक नाहीत, आपण चपाती भाकरी खाऊन जगणारी लोक आहोत। तर त्या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर सरकारने ती मदत जी जाहीर केलेली ती लवकर पोहोचवावी व वंदे मातरम संघटनेकडून 3 दिवस मराठवाड्याचा दौरा आहे। या 3 दिवसात आम्ही जवळजवळ 15 ते 16 गावं घेतली। या 15 ते 16 गावांमध्ये आम्ही जाऊन प्रत्यक्षात तिथं घराघरामध्ये जाऊन मदत करणार आहे। तिथली बरेच जणांचं असं म्हणणं आलं की आम्ही स्टेज टाकतो किंवा आम्ही हॉल घेतो, म्हणलं कुठलाही कार्यक्रम हॉल स्टेजवरती घेणार नाही, त्याला खर्च करू नका। आम्ही तुमच्या घराघरामध्ये येऊन जिथं लाईट नाही तिथं जाऊन ही मदत करणार आहे आणि ती मदत करताना जवळजवळ आमचे एक 35 ते 40 सहकारी आम्ही सगळे बरोबर निघणार आहोत आणि उद्यापासून ती मदत चालू राहील। पहिला दिवा लागायच्या आतमध्ये 17 तारखेला पहिला दिवा आहे, तो पहिला दिवा जो आहे आपला तो लागायच्या आतमध्ये ती मदत शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचलेली असते। 1015 किट झालेत आता, 1015 शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे आम्ही। पंजाबमध्ये आम्ही दिवाळी नंतर जाणार आहे। पंजाबमध्ये जाण्याचं उद्दिष्ट असं आहे की जेव्हा जेव्हा देशावरती संकट येतं तेव्हा पंजाबी माणूस हा सगळ्यात पुढे असतो, तर त्याला महाराष्ट्रातनं म्हणजे भाकरवडी असेल किंवा दिवाळी फराळ असेल की बाबा त्यांना मदत मिळालेली आहे, त्यांना हेक्टरी मदत पण मिळालेली आहे, पण आपलं कर्तव्य आहे की बाबा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि महाराष्ट्रातनं हा मेसेज द्यायचा त्यांना की पंजाब आणि महाराष्ट्राचं नातं म्हणजे संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली किंवा पुणे आणि संत नामदेव हा पंजाबचा इतिहास राहिलेला आहे। संत नामदेव आपले पुण्यातले होते आणि त्यांचं पंजाबमध्ये मोठं मंदिर आहे आणि पंजाबी माणूस देशावर संकट आलं की पहिला गोळी खायलाही पुढे असतो, लढायलाही तयार पुढे असतो। तर त्या पंजाबी माणसासाठी आपलं कर्तव्य आहे की आपण दिवाळी फराळ हा छोटासा उपक्रम आहे पण मेसेज मोठा आहे आणि हा मेसेज देण्यासाठी आम्ही दिवाळीनंतर परत पंजाबला जाणार आहोत। मी विशाल शिंदे, वंदे मातरम संघटना शहराध्यक्ष IT व माहिती अधिकार। वंदे मातरम संघटना आणि युवा फिनिक्स सोसायटी गेली अनेक वर्षापासून सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे हा उपक्रम साजरा करत आहे।
सचिन जामगे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही यावर्षी जो आपला भारतातला सगळ्यात मोठा सण आहे दिवाळी, पण या दिवाळीला शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आलंय. तर आपला जो बळीराजा आहे त्याचा बळी पडतोय आणि त्या बळीला पुन्हा आपण राजा करण्यासाठी त्याला मदत नव्हे तर ते कर्तव्य आहे आपलं, आणि हाच उपक्रम आम्ही राबवतोय. आत्ता आम्ही लातूर, धाराशिव, सोलापूर आणि त्यानंतर पंजाब या भागात जाऊन शेतकऱ्यांना थेट मदत करत आहोत. यातून आम्ही 1000 शेतकऱ्यांना दिवाळी फराळ, एक दिवा, त्यानंतर तुळशीचे रोपटे आणि एक आशेचा किरण म्हणून आम्ही त्यांना एक हात देतोय मदतीचा, कर्तव्याचा.